नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। पाचोरा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल प्रशासनाच्या पथकावर वाळू माफियांनी थेट हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 13 जानेवारी 2026 मंगळवार रोजी रात्री सुमारे 10:30 वाजेच्या सुमारास अवैध वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने महसूल विभागाच्या शासकीय वाहनाला जाणीवपूर्वक आणि वेगाने धडक दिली। या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार पाचोरा तहसीलदारांच्या आदेशानुसार अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून हे पथक रात्री तालुक्यात गस्त करत असताना संशयास्पद ट्रॅक्टर आढळून आला। ते ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न करताच चालकाने थांबवण्याऐवजी महसूल पथकाचा शासकीय वाहनाला जोरदार धडक दिली। या घटनास्थळावरून पळ काढला आणि धडकेत शासकीय वाहनाचं नुकसान झाले असून सुदैवाने पथकातील सर्व कर्मचारी सुखरूप बचावले। या पथकात सचिन मोरे, राजेंद्र शिरसाट, अतुल पाटील, ततेराव सपकाळ, सागर मोरे हे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर कार्यरत होते। कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे प्राणघातक हल्ले होत असल्याने महसूल विभागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे।